रिसोड साखरा मार्गावरील साखरा फाटा ते आगरवाडीपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्थेला कंटाळून दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता आगरवाडी व परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. सदर आंदोलनाची तीव्रता बघता या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लिखित स्वरूपात आश्वासन देत सदर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मागणी जर पूर्ण झाली नाही तर येत्या 1 मेला महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. यावेळी आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत रस्ता बनवण्याची मागणी केली आहे. सदर आंदोलनामध्ये एका महिलेचा समावेश होता, जी स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून अन्य आंदोलकांसोबत उपस्थित होती. सदर आंदोलनामध्ये अर्चना गांजरे, पांडुरंग वायभासे, सरपंच अगरवाडी, सचिन इप्पर, सचिन गांजरे, नागेश मुंडे, संतोष मुंडे, कैलाश मुंडे, गोपाल वायभासे तसेच आगरवाडी व परिसरातील गावकरी सामील झाले होते. विदर्भ मराठवाड्याला जोडणारा सदर रस्ता गेली 2 दशकापासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. अक्षरशः चालणी झालेल्या साखरा फाटा ते आगरवाडीपर्यंतच्या 2 किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चालणी झालेली आहे. रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ता हे कळत नाही. या रस्त्यावर शाळकरी विद्यार्थिनीच्या व्यतिरिक्त अन्य प्रवासी वाहनधारक शेतकरी प्रवास करत असतात. 5 ते 7 मिनिटाचा लागणाऱ्या या रस्त्याला 20 मिनिटापर्यंतचा वेळ लागत आहे. या रस्त्यामधील खड्ड्यामध्ये पडून अनेक नागरिकांना दुखापत झालेली आहे. अनेक वेळा मागणी करून सुद्धा, आंदोलन करून सुद्धा या ठिकाणी शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर पाण्याच्या टाकीवर चढून नागरिकांनी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. आगरवाडी इथे शोले पद्धतीचे आंदोलन करत आहे. या ठिकाणी आज आगरवाडी, कंकरवाडी, चिंचांबा तसेच केलसुला हा मराठवाड्याला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर अनेक प्रकारचे अपघात झालेले. या ठिकाणी जवळपास 5 ते 6 संस्था आहे. तिथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे आज 15 ते 20 विद्यार्थ्यांचे अपघात झालेले आहेत. या अपघाताला जबाबदार कोण राहील? अनेक वेळा आम्ही लेखी मौखिक प्रशासनाला मागणी केली. सार्वजनिक बांधकामाच्या चक्रा मारू आम्ही थकलेलो आहोत, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. येणाऱ्या काळात जर या बजेटमध्ये हा रस्ता मंजूर झाला नाही तर आम्ही या रस्त्यावर अजून तीव्र प्रकारचे आंदोलन करू व पुढील काळात आम्ही 1 मेला महाराष्ट्र दिनी आम्ही स्वतःना जाऊन घेऊ, अशा प्रकारचे आम्ही सर्वजण आंदोलन करत आहोत. मित्रांनो, वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका अंतर्गत येत असलेल्या रिसोड ते चिंचांबा या मार्गावरील झिरो फाटा ते आगरवाडीपर्यंतच्या फक्त 2 किलोमीटर रस्ता एवढा चालणी झालेली त्या रस्त्याची. या रस्त्या संदर्भात या भागातील नागरिकांनी वारंवार निवेदन देऊन, तोंडी सांगून सुद्धा, विविध प्रकारचे आंदोलन करून सुद्धा प्रशासन, शासन याकडे लक्ष घालत नाही. त्यामुळे आज या ठिकाणी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे. तर या ठिकाणी काही गावकरी मंडळी आहे जे आंदोलन करते, आपण त्यांच्याशी बोलून घ्या. दादा, तुम्ही काय नाव तुमचं आणि काय मागणी होती आणि काय शासनाकडून तुम्हाला प्रशासनाकडून काय आश्वासन मिळालं? नमस्कार, मी सरपंच पांडुरंगजी वायभासे, आगरवाडी. मागील 2 वर्षापासून आम्ही वारंवार प्रशासनाचे दरवाजे ठोठावत आहे, निवेदन देत आहे, तरी पण या रस्त्यावर आतापर्यंत त्यांनी कुठलीही ऍक्शन घेतली नाही. त्यामुळे आज आम्हाला शोले पद्धतीचे आंदोलन करण्याची वेळ आली. हे आंदोलन करून सुद्धा नुसते गड्डे बुजवण्याचं काम, पॅचेस बुजवण्याचं काम तात्पुरतं सध्याच्या परिस्थितीत चालू आहे. पण आज त्यांनी भेट देऊन समोर मार्च-एप्रिल मध्ये आम्ही नवीन प्रस्तावात काम मंजूर करून देऊ असे एक आश्वासन या ठिकाणी आज आम्हाला दिलं, त्यांनी लेखी दिलेलं आहे. यानंतर जर एप्रिल-मेच्या नंतर काम जर नाही झालं, याच्यापेक्षा सुद्धा अजून आम्ही कठोर तीव्र आंदोलनाचा इशारा देऊन टाकू. धन्यवाद. या ठिकाणी सरपंचांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा दुसरे एक आंदोलक आहेत ज्यांनी या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांच्याबद्दल आता काय नाव आहे तुमचं आणि काय सर्वात महत्वाचा जे त्रास आहे आणि काय महत्व आहे या रस्त्याचं आणि हा रस्ता केव्हापासून अशा परिस्थिती आहे आणि तुम्ही केव्हापासून मागणी करत आहात? नमस्कार. जवळपास 3 ते 4 वर्षापासून हा रस्ता आमचा खड्डेमय झालेला आहे. खड्ड्यात रस्ते आहे का रस्त्यात खड्डा आहे हेच आतापर्यंत आम्हाला कळालं नाही. मागच्या वर्षी आम्ही आमच्या गावकरी मंडळींनी लेखी स्वरूपात एक मागणी केली असता त्या ठिकाणी साधा तात्पुरता मुरुम टाकून आम्हाला त्या रस्त्याची मरम्मत करून दिली गेली. पण तो टाकलेला मुरुम व पावसाळा लगेच सुरुवात झाल्या कारणाने त्या ठिकाणी पाणी पडले व त्या रस्त्या गड्ड्यात टाकलेला मुरुम हा इकडे तिकडे पसरला. त्या ठिकाणी 2-3 ऍक्सिडेंट सुद्धा झाले. त्या ऍक्सिडेंटात म्हणजे कृपा कोणाची कोणती जीवित हानी झाली नाही. त्यानंतर आम्ही आता 15 दिवसा अगोदर विभागाला एक लेखी स्वरूपात दिलं
की आम्हाला तात्काळ रस्ता हा करून देण्यात यावा, जेणेकरून येणाऱ्या काळात या रस्त्यावर कोणतीही जीवितहानी होणार नाही आणि आमच्या कंकरवाडी आगरवाडी या ठिकाणाहून जे येणारे शाळेचे मुलं आहेत, जवळपास या रस्त्याने जाणारे 1000 ते 1200 मुलं या रस्त्याने ये जा करतात आणि आमच्या रस्त्याला वाहनाची प्रक्रिया म्हणजे स्कूल बस सोडून 3 व्हीलर ऑटो आहेत, जेणेकरून त्या 3 व्हीलर ऑटो त्या रस्त्याच्या गड्ड्यात अडकतात आणि ऑटो पलटी होण्याची शक्यता असते. भविष्यात जर अशी कोणती दुर्घटना झाली, या दुर्घटनेला हा विभाग जबाबदार राहील. आम्ही या स्वरूपात त्यांना मागणी केली होती आणि त्या स्वरूपाचं आम्ही या शोले स्टाईल आंदोलन मागणी करता या ठिकाणी उभारण्यात आलं होतं. आज या ठिकाणी या आंदोलनाला या विभागाचे जाधव साहेब यांनी या आंदोलनाला भेट दिली व आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात दिलं की सध्या आम्ही या रोडचं पॅचिंगचं काम करत आहे व हे पॅचिंगचं काम 1 नंबर स्वरूपात उत्कृष्ट दर्जाचं काम करून देत आहे, जेणेकरून त्या ठिकाणी कोणता मुरुम नाही पडणार. डांबरीकरणाचं पॅचिंगचं काम आम्ही करणार आहे. ते काम त्यांनी आजच या कामाला सुरुवात केलेली आहे, ती आम्हाला लेखी स्वरूपात दिलं आहे आणि हे काम करत असताना रोडचं सुद्धा काम आम्ही लवकरात लवकर सुरू करू, जेणेकरून त्यांनी एक प्रस्ताव तयार करून हा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंत्रालयाकडे पाठवलेला आहे. तो प्रस्ताव मंजूर झाला त्या क्षणी आम्ही या रोडच्या नवीन कामाला सुरुवात करू, असं सुद्धा आम्हाला लेखी स्वरूपात या ठिकाणी जाधव साहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळे सदर आंदोलन आम्ही या स्वरूपात या आंदोलनाचा समारोप केलेला आहे व मी प्रशासनाला हे सुद्धा एक चेतावणी देत आहे, सदर काम हे लवकरात लवकर जर नाही केलं तर यापेक्षा सुद्धा आम्ही यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत, जेणेकरून या रस्त्यात कोणतीही जीवितहानी होणार नाही व जीवितहानी जर झाली या सर्वशी जबाबदार प्रशासन व विभाग राहील, असे मी प्रशासनाला कळवित आहे. सदर रस्त्याचं महत्व व रस्ता न झाल्यास पुन्हा तीव्र प्रकारचं आंदोलन केलं जाईल असा इशाराही यांनी आंदोलकांनी दिलेला आहे. पुन्हा एक आंदोलक आहेत आपल्या सोबत, बोलून येतील 2 शब्द. ठीक आहे. सदर रस्ता हा किती महत्वाचा आहे, विदर्भ मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता असून किती दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे. अनेक विद्यार्थी या रस्त्यावर जीव धोक्यात घालून आपला प्रवास करत आहे. तर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून सदर रस्ता करावा अशी मागणी या ठिकाणी आंदोलकाच्या वतीने करण्यात आली व लिखित स्वरूपात आंदोलन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे. वतन न्यूज साठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम.